नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करते लर्न बाय आयडिया या चॅनलमध्ये. आज आपण प्रज्ञाशोध जी परीक्षा असते त्या परीक्षेवरील सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायच्या हे बघणार आहोत. ठीक आहे. ह्यामध्ये आपले 4ही विषय कव्हर होतात, तर ते कशा पद्धतीने सोडवायचे ते बघूयात. यासाठी आपल्याला वेळ 1.5 तासाचा असतो आणि आज आपण इयत्ता 2 या विषयाची सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 जी एकूण गुण असतात तिला 150. ठीक आहे. विभाग 1 मध्ये मराठी या विषयाअंतर्गत 25 प्रश्न विचारलेले असतात ज्यांना 50 गुण असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला इथे 2 गुण असतात. ठीक. यामध्ये दिलेला आहे खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आता इथे जो पॅराग्राफ दिलाय किंवा उतारा दिलाय तो वाचून त्याच्यावर प्रश्नोत्तरं असतात ती सॉल्व्ह करायची आहेत. आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवती चहा, आले, लिंबू, अडुळसा अशा अनेक औषधी वनस्पती असतात. झाडासारखा मित्र नाही, झाडे सावली देतात, फुले फळे देतात, औषधं देतात अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण झाडांची काळजी घेतली पाहिजे, वृक्षतोड थांबवली पाहिजे. यासाठी दरवर्षी प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करूया. प्रश्न पहिला आहे, आपण सर्वत्र कोणता संदेश पोहोचवणार आहोत. बघा, ही जी शेवटची ओळ आहे ह्यामध्येच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सर्वत्र पोहोचूया दिलेले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान कोणते. झाडे सावली देतात, झाडे फुले फळे देतात, झाडासारखा शत्रू नाही, झाडे औषध देतात. आता ही 3ही विधाने बरोबर आहेत, पण हे विधान चुकीचे आहे. झाडासारखा शत्रू नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढे दिले की प्रश्न क्रमांक 3 आणि 4 या ठिकाणी हा जो प्रश्न दिलाय तो त्याला लागू होणार आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. 3 आणि 4 जो प्रश्न आहे त्याचा संबंध एकमेकांशी असणार आहे. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न आहे, हे एक हिरव्या रंगाचे फळ आहे. आता चिकू ब्राऊन कलरचा असतो, पेरू हिरवा, आंबा ऑरेंज, बटाटा हा ब्राऊन, त्यामुळे ग्रीन किंवा हिरव्या रंगाचा असतो पेरू म्हणून पेरूला टिक करायची. या फळात डॅश डॅश. आता अनेक बिया असतात, एकच बी असते, बिया नसतात, 2 बिया असतात. तर कोणत्या फळाचा इथे संबंध लागणार आहे. प्रश्न 3 मध्ये जे फळ आपण निवडले त्याचा. पेरू या फळामध्ये किती बिया असतात. अनेक असतात, एकच किंवा बिया नसतात किंवा 2 बिया असतात. तर अनेक बिया असतात म्हणून पर्याय 1 हे उत्तर असणार आहे. प्रश्न 5, पुढील वाक्यात किती उद्गारवाचक चिन्हे वापरली आहेत. छान छान माझा चिमण धीट झाला. आता यामध्ये उद्गारवाचक चिन्ह म्हणजे कोणती, तर हे जे चिन्ह दिलेलं आहे याला उद्गारवाचक चिन्ह म्हणतात. किती वेळा आली आहे. 2 वेळा म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. वीज बचतीसाठी सौर बंबाचा वापर करतात. आता हा वाक्यातलं क्रियापद आपल्याला ओळखायचं असेल तर क्रियापद आहे करतात. म्हणजे वाक्य पूर्ण करणाऱ्या किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो. तर इथे पर्याय क्रमांक 3 निवडायचा आहे. प्रश्न 7 आहे, खालील पर्यायातील शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. तरुण पहिला शब्द आहे तरुण, जिथे की न बाणाचा हवा होता म्हणून हा अशुद्ध आहे. शिक्षण हा बरोबर शब्द आहे. ज्ञान मध्ये न नळाचा हवा होता. वरण मध्ये न बाणाचा हवा होता म्हणून शुद्ध शब्दाचा पर्याय हा शिक्षण आहे. पुढे बघा, खालीलपैकी स्त्रीलिंगी नसलेला शब्द पर्यायातून शोधा. विहीरला आपण म्हणतो ती विहीर, ती नदी, तो तलाव, ती खाडी म्हणून स्त्रीलिंगी नसलेला शब्द तलाव आहे. आता प्रश्न 9, पुढील वाक्यात अधोरेखित शब्दांचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. खरंच खूप छान माहिती मिळाली. आता यामध्ये अधोरेखित शब्द कोणता आहे. छान. आता छानला समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. सुंदर, भरपूर, बरोबर आणि वाईट. यापैकी सुंदर हा जो शब्द आहे त्याला आपण छान असंही म्हणतो किंवा छानला सुंदर असंही म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक 1. आता पुढचा जो प्रश्न आहे 10, खालीलपैकी जोडशब्द असलेला शब्द शोधा. लोकमत, वनराई, वर्तमानपत्र, गोडी, गुलाबी.
ज्याचं आपण विभाजन करू शकतो तसले जोड शब्द या ठिकाणी गोडी गुलाबी असा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. खालील चित्र पहा, त्या चित्राच्या आधारे तयार होणाऱ्या योग्य म्हणीचा पर्याय शोधा. आता गायला बघून कोणती म्हण तयार होते इथे आपल्याला शोधायची आहे. गरीब गाय घास खाय, गाईला कडब्याची चव काय, वासरात लंगडी गाय शहाणी, अटल्या ह्याची पायदरी. आता या ठिकाणी वासरात लंगडी गाय शहाणी ही म्हण तयार होते, त्यामुळे हा पर्याय क्रमांक 3 हे त्याचे उत्तर आहे. आता या ठिकाणी करडू हे पिल्लू ज्या प्राण्याचे आहे त्या प्राण्याच्या चित्राचा पर्याय शोधा. मेंढीची कोकरू असते, ही आहे शेळी, शेळीचे करडू असते. घोड्याची शिंगरू, म्हशीचे रेडकू असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ला टिक करायचा आहे. आपल्याला खाली दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत त्या शब्दाचा पर्याय निवडा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय शोधायचं आहे, या ठिकाणी शोधायचं आहे की असा एक पर्याय आहे की त्या पर्यायाचे सर्व जे अर्थ आहेत ते सर्व अर्थ बरोबर आहे, तो पर्याय उत्तराचा असेल. आता पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे, उत्तराचा पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न आहे 14वा की खालीलपैकी जमिनीवर चालणारी जी वाहने आहेत ती कोणती. त्यापैकी बैलगाडी जमिनीवर चालते, विमान आकाशात, सायकल जमिनीवर आणि जहाज हे पाण्यात चालते, त्यामुळे पर्याय क्रमांक अ आणि क बरोबर आहे, म्हणजे योग्य आहे. ज्या ठिकाणी अ आणि क असेल तो त्याचा उत्तराचा पर्याय क्रमांक असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 15. चूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. आता चूकच्या उलटा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. चूकच्या विरुद्धार्थी बरोबर होतं. बरोबर म्हणजे यापैकी जे पर्याय बरोबर या शब्दाला कोणता पर्याय लागू होतो. बरोबर म्हणजे अयोग्य का नाही, अचूक का होय, विसंगत का नाही, बेचूक का नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्या उत्तराचा पर्याय आहे. विभाग 2 मधील त्यामध्ये प्रश्न 25 असतात आणि गुण 50 असतात. या ठिकाणी सुद्धा प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. प्रश्न 16वा. 5 रुपयांच्या 3 नोटांच्या एकूण किमतीत 1 रुपयाची किती नाणी येतील. आता या ठिकाणी सांगितलंय 5 रुपयांच्या 3 नोटांच्या एकूण किमतीत. आता 5 रुपयांच्या 3 नोटांची एकूण किंमत ही 15 रुपये झाली आणि मग 15 रुपयाची 1 रुपयाची किती नाणी येतील. 15 रुपयाची 1 रुपयांची 15 नाणी येतील. ठीक आहे, 1 रुपयांची 15 रुपयाची किती नाणी येतील, 15. पर्याय क्रमांक 4. या आकृतीबंधाला पूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत आपल्याला योग्य पर्याय शोधायचा. आता या ठिकाणी बघा संख्या ही कमी कमी होत गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे गुणाकाराचे चिन्ह आहे हे किती आहे इथे दिलेले 4. ठीक आहे, मग झाले आहे 3, मग नेक्स्ट घरामध्ये 2 आणि मग पुढच्या घरामध्ये ते येणार आहे 1, म्हणून पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 18वा. इष्टिका चिती या आकारासंबंधी किती विधाने योग्य आहेत. इष्टिका चितीला 6 पृष्ठे असतात, इष्टिका चितीला 8 कोपरे असतात, इष्टिका चितीची सर्व पृष्ठे वक्र असतात. आता ही 2 विधाने बरोबर आहेत, कारण आपण इष्टिका चिती जर बघितली, जर विटेचा आकार आपण काढला तर या विटेच्या आकाराला म्हणजे 6 पृष्ठे असतात, म्हणजेच बाजू 6 असतात, 8 कोपरे असतात, म्हणून 6 पृष्ठे आणि 8 कोपरे हे वाक्य किंवा विधान बरोबर आहे, म्हणून ही दोघी विधाने बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. चा प्रश्न आहे 59 या संख्येच्या विस्तारित मांडणीचा योग्य पर्याय शोधा. आता 59 म्हटलं तर या पद्धतीने लिहिता आणि याची विस्तारित मांडणी 5 दशकची स्थानिक किंमत आहे 50 अधिक 9 एककची स्थानिक किंमत आहे 9, म्हणून त्याचं विस्तारित रूप आहे 50 अधिक 9. आता या ठिकाणी सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. आता या सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतात बघा. हा झाला एक त्रिकोण, ठीक आहे, आणि हा झाला दुसरा त्रिकोण. बाकी कुठेही त्रिकोण तयार होत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा राहणार आहे उत्तराचा पर्याय. आता पुढचा प्रश्न आहे 26 जानेवारी 2017 रोजी गुरुवार होता, तर त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस असतील. आता इथे 2017 इथे आपल्याला हा विचार करावा लागेल 2017 हे वर्ष लीप इयर आहे की नाही.
मग ते वर्ष लीप इयर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम या वर्षाला 4ने भाग द्यावा लागेल. म्हणजे 2017ला जर आपण भाग दिला, 2017ला जर आपण भाग दिला, जर तो भाग पूर्ण गेला नाही तर ते लीप वर्ष नाही. ठीक आहे. आणि जर भाग गेला तर लीप वर्ष आहे. ठीक आहे. आता आपण याला भाग देऊ. बाकी एक उरते, म्हणजे बाकी एक ही उरतेच, म्हणजे हे लीप वर्ष नाही. लीप वर्ष असण्यात आणि नसण्यात हा एक फरक आहे की लीप वर्ष असल्यावर 365 अधिक एक दिवस जास्तीचा असतो आणि मग 366 दिवस असतात एकूण वर्षामध्ये, ते लीप वर्ष असते. आणि ज्या वर्षात जी लीप वर्ष नसते त्याच्यामध्ये 365 दिवस असतात. ठीक आहे. तर आता ह्याच्यावरून आपण हे का म्हणतोय की लीप वर्ष असणं आणि नसणं ह्याचा संबंध ह्याच्याशी कसा आहे तर का जानेवारी महिना 31चा असतो, बरोबर, 31चा असतो. फेब्रुवारी महिना हा जर लीप वर्ष असेल तर 29चा असतो आणि जर लीप वर्ष नसेल तर 28चा असतो. मग लीप वर्ष नाहीये म्हणून हा फेब्रुवारी महिना 28चा असणार आहे 2017 सालमध्ये. म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे 28. ओके. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 50 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर. आता मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ठीक आहे. मग 50 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर. मग याचेच 50 सेंटीमीटर म्हणजे हे 50 आणि प्लस 50 100 होतात. तर 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा सेंटीमीटर. ठीक आहे, अर्धा सेंटीमीटर. आता दुसरं बघा 20 अधिक 20 या बेरजेचे उत्तर किती येईल. आता 20 अधिक 20 चं उत्तर येते 40. मग आता 40 हे एकक पण असतात, 40 हे 40 बरोबर 4 दशक पण असतात. ठीक आहे. आता 40 हे नुसते 40 हे उत्तर येतं, म्हणजे हेही बरोबर, हेही बरोबर आणि हेही बरोबर, म्हणून सर्व पर्याय बरोबर. आता पुढे बघा खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्या चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत. आता संख्या कुठे चढत्या क्रमाने दिल्या. चढता क्रम कसा असतो आपला माहितीच आहे तुम्हाला. सर्वात छोटी संख्या अगोदर असते, म्हणून इथे 44 बघा सर्वात छोटी आहे का अगोदर. नाही, इथे आहे छोटी पण त्यानंतर थोडी मोठी, म्हणजे इथे 2 अंकी संख्या यायला हवी होती जी नाहीये. इथे बघा अगोदर मोठी नंतर छोटी, म्हणून हाही नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 म्हणजे किती वेळा 7 आहे हे बघा. 1 2 3 4 5 बरोबर किती, म्हणजे 7ची 5 वेळा बेरीज केली तर किती येतात. मग तुम्हाला काढायची तर तुम्ही 7ची बेरीज अशी करत बसण्यापेक्षा आपण करूया 7 गुणिले 5. ठीक आहे. 7 हा 5 वेळा आलाय, मग 7 5 35, म्हणजे 7 5 वेळा आला तर गुणाकार करून आपण उत्तर काढलं 35. बेरीज केली तरी उत्तर इतकंच येणार आहे. ही आहे ट्रिक. त्यामुळे या ट्रिकने जर आपण उत्तर काढलं तर येतं याचं उत्तर 35, म्हणून पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या संख्येत 1 मिळवला तर आपल्याला समसंख्या उत्तर येणार आहे. आता बघा समसंख्या म्हणजे 0 2 4 6 8 ज्या संख्येच्या एकक स्थानी या संख्या येतील त्या समसंख्या असतात. ठीक आहे. म्हणून जर 22 मध्ये आपण 1 मिळवला तर 23 होतात. याच्या एकक स्थानी 3 आला म्हणजे ही समसंख्या नाही. 10 मध्ये 1 मिळवला तर 11 होतात, मग 1 आला, मग 1 येतो का नाही, समसंख्या नाही. 19 मध्ये आपण 1 मिळवला 20 म्हणजे इथे आला 0 आणि 0 हा एकक स्थानी आलेला आहे, तर ही आहे समसंख्या. पण हा पर्याय योग्य आहे कारण 19 मध्ये 1 मिळवला तर 20 होतात. ओके. आता पुढचा प्रश्न बघूया. या 42 या संख्येमध्ये 2 ची स्थानिक किंमत ही 5 या संख्येपेक्षा कितीने लहान आहे. आणि म्हणजे दोघांमधला फरक हा 3 आहे, म्हणजे ही जे 2 आहे 5 पेक्षा 3 ने लहान आहे. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढे बघा एका पेनची किंमत आहे 6 रुपये. एका पेनची किंमत किती रुपये आहे 6 रुपये. आणि
अशा 9 पेनांची एकूण किंमत किती होईल हे इथे आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला एक नियम लक्षात ठेवा लागेल की एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर या ठिकाणी गुणाकार हा होतो, हा नियम आहे. त्यामुळे या नियमानुसार जर आपण गेलो तर एका पेनाची किंमत आहे 6 रुपये, म्हणजे एक पेन 6 रुपयाला मिळतो. मग असे 9 पेन किती रुपयाला मिळतील हे आपल्याला काढायचे आहे. यासाठी आपल्याला 9 गुणिले 6 जर आपण केले तर 63 रुपये. 9चा पाढा 6 पर्यंत, 6चा पाढा 9 पर्यंत म्हटला तरी उत्तर आपलं 63 रुपये येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक येणार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये सोबतच्या आकृतीत दिलेले अंक प्रत्येकी एकदा वापरल्यास सर्वात मोठी संख्या तयार होईल. 8 आणि 5 दिलेली आहे. ठीक आहे. 8 एक वेळा आणि 5 एक वेळा वापरून त्यांनी विचारले मोठ्यात मोठी, सर्वात मोठी, म्हणजे सर्वात मोठी जर करायची असेल तर सर्वात मोठा अंक अगोदर घ्यावा लागेल आणि छोटा अंक नंतर घ्यावा लागेल. तर उत्तर तयार होते 85. या ठिकाणी दिलेलं आहे 3 गुणिले 0 मध्ये चिन्ह 0 अधिक 3. ठीक आहे. तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. आता यापैकी आपल्याला कोणतं चिन्ह इथे येणार आहे त्यासाठी आपल्याला 3 गुणिले 0, 3 0 0, म्हणजे 3 कोणत्याही संख्येने शून्याला गुणलंस किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणल्यास उत्तर हे शून्यच येतं. पण बेरीज करताना तसं नाही. कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला तर उत्तर ही तीच संख्या येते. म्हणजे इथे उत्तर आलंय 3 आणि इथे उत्तर आलंय 0. म्हणून मोठी संख्या 3 असल्यामुळे आपल्याला मोठ्या संख्येकडे चिन्ह करायचं आहे. म्हणून योग्य चिन्हाचा उत्तर क्रमांक 2 हा आहे. पुढे प्रश्न दिला आहे 10 गुणिले 10 म्हणजे किती. 10 गुणिले 10 या ठिकाणी होतात 100. आता 100ला आपण काय म्हणतो, 100 एकक आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर 10 दशक आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. 10 दशक म्हणजे 100 बरोबर, 100 एकक बरोबर, 1 शतक बरोबर, पण 1 दशक आपण त्याला म्हणत नाही. ठीक आहे. 1 दशक म्हणत नाही. 1 दशक म्हणजे फक्त 10 होतात, म्हणून 1 दशक म्हणजे 100 नाही. ह्या उत्तराला आपण एकक म्हणू शकतो, 100 एकक, 10 दशक म्हणू शकतो आणि 1 शतक म्हणू शकतो. म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक बघा, ब, क आणि ड बरोबर आहे. ब, क आणि ड योग्य, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. खालील दोन्ही विधाने कोणत्या आकृती संबंधी अधिक योग्य ठरतील. 4 बाजू आहेत. आता इथे आहेत का, नाही, हा कर्व आहे त्यामुळे या 4 बाजू होत नाही. त्रिकोणाच्या 3 बाजू असतात, ह्याच्या 4 बाजू आहे आणि ह्याच्या किती बाजू आहे, 5 बाजू आहे पंचकोणाच्या, त्यामुळे 4 बाजू याच्या आहे. त्यानंतर समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहे. समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहे. पर्याय क्रमांक 3. सोबतचे वजनी मापक कोणत्या वस्तूच्या मापनासाठी उपयुक्त ठरेल. आता 1 किलोग्रॅम लिहिलेलं आहे इथे. मग 1 किलोग्रॅम आपण किलोग्रॅममध्ये काय मोजतो, साखर मोजतो, तांदूळ मोजतो, शेंगदाणे मोजतो. त्यामुळे सर्व पर्याय योग्यला आपल्याला टिक करावं लागेल. आपल्याला रामरावांनी ग्रंथालयातून 45 गोष्टीची पुस्तके आणली. ग्रंथालयातून किती पुस्तके आणली, 45 गोष्टीची पुस्तके ही एकूण आणली. ठीक आहे. ही एकूण पुस्तके आहेत. त्यापैकी 13 पुस्तके मनोहरकडे किती दिली, 13, आणि शेखरने वाचण्यासाठी 11 पुस्तके शेखरने वाचण्यासाठी घेतली आणि या दोघांना दिलेल्या पुस्तकानंतर उरलेली पुस्तके त्यांनी स्वतःसाठी ठेवली. बरोबर. तर रामरावांनी स्वतःसाठी किती पुस्तके ठेवली. आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, मनोहरला त्यांनी 13 दिली, शेखरला 11 दिली. मग या दोघांची त्यांना करावी लागेल बेरीज. 24 पुस्तके, 45 मधून 24 पुस्तके दुसऱ्यांना गेली, तर दोघांना वाटलेली पुस्तके ही 24 आहेत. ठीक आहे. वाटलेली पुस्तके 24 आणि एकूण पुस्तके 45 आहेत. म्हणून आपल्याला इथे काय करावे लागेल, 45 वजा 24 करावं लागेल. 21 जी पुस्तकं उरतात ही त्यांनी स्वतःसाठी ठेवली. तर रामरावांनी स्वतःसाठी पुस्तके ठेवली 21. पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघा. 2 ते 30 या संख्यांदरम्यान किती विषम संख्या आहे. आता 2 पासून तर 30 पर्यंत
किती विषम संख्या आहेत हे काढायला सांगितले. तर विषम संख्या म्हणजे काय, की ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक असतील त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. एकक स्थानी हवे, हे अंक कुठे हवे, एकक स्थानी. ठीक आहे, अंकांना मी सर्कल केले आहेत. असे सर्व जे अंक आहे 2 पासून तर 30 पर्यंत इथे लिहिलेले आहेत आणि 2 पासून 30 पर्यंत हे मोजले, विषम संख्या जर मोजल्या तर त्या येतात एकूण 14 विषम संख्या. म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे. आणि प्रश्न क्रमांक 36, सोबत दिलेल्या वर्तुळातील संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता या ठिकाणी 47, 74, 44, 77 आणि 41 यापैकी सर्वात लहान संख्या 41 ही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. सोबतच्या उदाहरणामध्ये हा भरलेला गोल म्हणजे 5 हा अंक आहे. ठीक आहे. स्टार म्हणजे 3 आहे आणि हे चिन्ह ज्या जागी येईल त्या जागी कोणती संख्या आहे, म्हणजे हे फूल ज्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी काय आहे. ठीक आहे. आता हे काढायचं असेल तर आपल्याला अगोदर हे जे उदाहरण आहे ते तयार करावं लागेल. हा गोल म्हणजे भरलेला गोल म्हणजे 5 आहे, म्हणजे हे 5 आहे. हा स्टार म्हणजे 3 आहे, परत स्टार म्हणजे 3 आहे. हा सर्कल किंवा गोल म्हणजे 5 आहे. यांची बेरीज जर केली तर काय येते, 3 आणि अधिक 5 8, 5 अधिक 3 8. म्हणजे हा स्टार हे फूल म्हणजे 8 हा अंक येतो. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता खाली जे प्रश्न दिलेले आहेत ते बघूया. प्रश्न क्रमांक 38, खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिलेली आहे. त्यावरून या खालील प्रश्नांची उत्तर पर्यायातून शोधा. आता बघा, खालीलपैकी कोणत्या वाहनाने सर्वात जास्त प्रवासी प्रवास करतात. तर कारने प्रवास करणारे जे आहेत प्रवासी 9 आहेत. किती आहेत, 9 आहेत. बसने प्रवास करणारे जे प्रवासी आहेत ते किती, सायकलने प्रवास करणारे 8. आणि रिक्षाने प्रवास करणारे 7 प्रवासी आहेत. ठीक आहे. तर जास्त प्रवासी कशाने प्रवास करतात, सर्वात जास्त बसने, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता यापैकी खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळते. आता चेंडू, लाकडी पट्टी, कंपास पेटी आणि पुस्तक. आता या ठिकाणी लाकडी पट्टीचा जो पृष्ठभाग असतो तो सपाट असतो, त्यामुळे ती घरंगळणार नाही. कंपास पेटीचा पृष्ठभाग हा सपाट असतो, त्यामुळे ती सरकत जाईल पण घरंगळणार नाही. पुस्तक पण सपाट असते त्यामुळे ते घरंगळणार नाही. चेंडू हा घरंगळेल, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा पर्याय उत्तराचा पर्याय क्रमांक असणार आहे. आता शेवटी बघा, एकही कोपरा व कडा नसलेली आकृती कोणती. म्हणजे समजा हा पेपर आहे, याचा कोपरा आहे हा. ठीक आहे. अशा पद्धतीने कडा आणि कोपरा. कडा म्हणजे बाजू. आता ह्या पेपरची बाजू आहे ही एक बाजू, ही दुसरी बाजू. ठीक आहे. आणि हा त्याचा कोपरा आहे. तर हा कोपरा, याप्रमाणे कोपरा असलेले आणि याप्रमाणे बाजू असलेली एकही म्हणजे आकृती कोणती, कडा नसलेली आकृती कोणती. कडा आणि कोपरे नसलेली. चौकोनाला कडा आणि कोपरे असतात, आयतलाही असतात, त्यानंतर चौरसालाही असतात. फक्त वर्तुळाला बघा, वर्तुळाला एक ना कडा असते नाही कोपरे असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपली ही सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि आवडली असेल अशी मी आशा करते. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनला क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.